नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायझन कॉम्पिटेटिव्ह फोरम मध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण विज्ञान विषयाचे 25+ प्रश्नाचा सराव प्रश्नाचा या ठिकाणी समावेश केलेला आहे. त्या ठिकाणी आपण बघून घेऊ. या ठिकाणी जे काही प्रश्न आहेत ते POQ बेस कंटेंट या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी बघा, झाडाच्या संरचनेचा कोणता भाग परागाचा प्राकृतिक वास म्हणून भूमिका बजावतो? झाडाच्या संरचनेचा कोणता भाग आहे परागाचा प्राकृतिक वास म्हणून भूमिका बजावतो? कुठल्या ठिकाणी पाने दिलेत, फुले, खोड, मुळे या ठिकाणी वेगवेगळे असे दिले. तुमचं काय उत्तर असेल या ठिकाणी बघा. तर फुले या ठिकाणी काय तुमचं असेल का? फुलाच्या ठिकाणी काय होतं, आपल्याला वास येत असतो. फुलपाखराचा समावेश असलेल्या प्राणीसृष्टीचा विशिष्ट गट कोणता आहे सांगा? फुलपाखराचा समावेश असलेल्या प्राणीसृष्टीमध्ये विशिष्ट गट कुठला आहे? उभयचर पहिला ऑप्शन, दुसरा मोलस्क, संधिपाद आणि काय सूत्रकृमी संघ, असे वेगवेगळे 4 ऑप्शन दिले. कुठला असेल तुमचा या ठिकाणी? संधिपाद या ठिकाणी उत्तर तुमचं असेल. लक्षात. इतर काय तुमचे चुकीचे आहेत. संधिपाद आहे तुमचं उत्तर. प्राणीसृष्टीचा विशेष गट आहे फुलपाखरा संदर्भात. या ठिकाणी पुढचा, सोयपोषित जीवाच्या कार्बन आणि ऊर्जेच्या गरजा डॅडेजद्वारे काय पूर्ण केल्या जातात? कुठल्या केल्या जातात? हरितद्रव्य दिले, ग्लायकोजेनेसिस, रसायन संश्लेषण आणि काय प्रकाश संश्लेषण या ठिकाणी असे पर्याय दिलेले आहेत. त्यांनी काय स्वपोषित म्हणजे स्वतः पोषित असलेल्या जीवाच्या कार्बन ऊर्जेच्या गरजा कशाद्वारे पूर्ण केल्या जातात? या ठिकाणी ते काय जातात, सूर्याचं जे प्रकाश संश्लेषणाद्वारे त्या ठिकाणी ते गरजा काय ते केले काय स्वपोषित केले जातात. मग स्वतः वाढतात ते. मग कार्बन ऊर्जा गरजा कुठल्या प्रकाश संश्लेषणाद्वारे पूर्ण होतात. उत्तर असेल तुमच्या 4 नंबरचं. खालपैकी कोणत्या वनस्पतीच्या कळ्या, मुळे यांना काय करते पचन समस्या दूर करण्यासाठी वापरले जाते? काय ते पचनाच्या समस्या जे काय दूर करण्यासाठी एखाद्या काही वनस्पती असतात, वनस्पतीच्या काय कळ्या वापरतात किंवा त्याच्या काय मुळ्याचा सुद्धा काय केला जातो, पचनाची जी काही समस्या असतात त्या दूर करण्यासाठी वापरल्या जातात. कुठलाही बघा ठिकाणी बाभूळ दिलंय, ठीक आहे, अर्जुन दिलंय, स्पर्शगंधा दिलेला आहे आणि कांचन, असे वेगळे 4 ऑप्शन या ठिकाणी दिले. तर तुमचं उत्तर कुठलं असणार आहे? ठिकाणी कांचन तुमच्या ठिकाणी काय उत्तर असणार आहे. लक्षात. इतर काय तुमचे चुकीचे आहेत. कांचन हे तुमचं असेल की ती वनस्पती जी आहे, कांचन वनस्पती कळ्या किंवा मुळे यांना काय करतात पचन समस्या दूर करण्यासाठी वापरला जातात कांचन. पुढचं बघा, या ठिकाणी मेंदूमध्ये हा विचारमंत करणारा मुख्य भाग आहे. हे सुद्धा POQ बेस कंटेंटच आहे. बऱ्याच वेळा POQ याच्यावर प्रश्न आलेले आहेत. लक्षात घ्या. मेंदूमध्ये डॅडाशा विचारमंथन करणारा मुख्य भाग आहे. विचार पाठीचा काना दिले, विचारमंथन असेल का? नाही, चुकीचं आहे. मध्य मस्तिष्क दिलंय, मध्य मस्तिष्क, प्रमस्तिष्क या ठिकाणी दिले, सर्व चुकीचे. कुठलं? अग्र मस्तिष्क जे असतो काय असतो, हा विचारमंथन म्हणजे विचार करण्याची या ठिकाणी क्षमता असते अग्र मस्तिष्कामध्ये. लक्षात घ्या. तुमचा कुठलं 4 नंबर ऑप्शन या ठिकाणी बरोबर असेल. या ठिकाणी मुख्य भाग आहे महत्वाचा. पुढे बघा, जेव्हा वर्षा जलाचा पीएच काय होतं, या ठिकाणी पीएच विचारलाय, पीएच महत्व असतो, तेव्हा त्याला काय आम्ल वर्षा म्हणतात. म्हणजे काय, जेव्हा वर्षा जलाचा पीएच डॅश असतो त्याला काय तर आम्ल वर्षा कसं म्हणतात. 6 पेक्षा जास्त असेल, जास्त 6 पेक्षा कमी असेल तर 5 पेक्षा जास्त असेल आणि 5.6 पेक्षा या ठिकाणी कमी असेल ठिकाणी विचारले. तुमचं कुठलं येईल या ठिकाणी? 5.6 पेक्षा कमी असेल हे तुमचं उत्तर या ठिकाणी असेल. म्हणजे बरोबर वर्षा जलाचा बोर्ड असेल, तुम्ही बेसिकच्या बुक मध्ये जे काय शेड बोर्ड मध्ये सुद्धा ऍज इट इज असं दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. खालीपैकी कोणते आनुवंशिकरित्या सुधारित अन्नाच्या फायद्याचे समर्थन करते? काय सांगितले? खालीपैकी कोणते आनुवंशिकरित्या सुधारित अन्नाच्या फायद्याचे काय समर्थन करते? सुधारित अन्नाचे म्हणजे काय? सुधारित चव असते, कमी पीक उत्पादकता, जास्त उत्पादन खर्च आणि कमी पौष्टिक मूल्य. या ठिकाणी उत्तर कोणतं असेल? सुधारित चव काय करते? अनुचितरित्या सुधारित अन्नाच्या फायद्याच्या ठिकाणी काय समर्थन करते. 1 नंबर उत्तर तुमचं असेल या ठिकाणी. पुढे नारळ पाण्यात काय होते? नारळ पाण्यात कोणत्या धातूचे आयन हे कमाल प्रमाणात या ठिकाणी काय असतात? काय असतात बा? कमाल म्हणजे जास्त प्रमाणात सांगते तुम्हाला. धातूचे आयन आपण बऱ्याच वेळा नारळ पाणी पितो, तर त्यात कुठले धातू असते, आयन असते, काय असते या ठिकाणी आपल्याला माहिती नसतं, फक्त आपण पेज काम करतो. पण आज या ठिकाणी लक्षात घ्या, धातूचे आयन हे काय काम कुठले असतात? पोटॅशियम या ठिकाणी नारळाच्या पाण्यामध्ये असतात, हे लक्षात घ्या. 4 नंबर तुमच्या ठिकाणी उत्तर असेल. हे काय हरितद्रव्या संदर्भात आहे. हरितद्रव्याच्या भौतिक रेणूमध्ये खालीपैकी कोणत्या धातूचे आयन असते? काय होते? हरितद्रव्याच्या भौतिक रेणूमध्ये खालीपैकी कोणत्या धातूचे आयन असते सांगा. कुठलं असते? MgCa2 दिले, नंतर काय Zn2 दिलेला आहे ठिकाणी, Zn2+, कॉपर दिले, नंतर काय फेरस सल्फाट या ठिकाणी दिले, Fe दिले, आयर्न दिले, आयर्न बी म्हणजे काय आयर्न, असे वेगवेगळे दिले. म्हणजे काय असेल ठिकाणी भौतिक रेणू, भौतिक रेणूमध्ये कोणते धातू असतील ठिकाणी Mg2 या ठिकाणी असेल. लक्षात. 1 नंबर तुमचा ऑप्शन बरोबर असेल.
किनव हा कोणत्या प्रकारचा सूक्ष्मजीव आहे? किनव जो आहे कोणत्या प्रकारचा सूक्ष्मजीव आहे ठिकाणी विचारले तुम्हाला. जीवाणू आहे, कवक आहे, परजीवी आहे, विषाणू आहे ठिकाणी. कोणता असे किनवच्या ठिकाणी कवक तुमच्या ठिकाणी हा प्रकारचा सूक्ष्मजीव आहे, लक्षात घ्या. बेसिक बुक मधलेच हा प्रश्न आहे. याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा बेसिक बुक मधलेच तुम्हाला काय केले जातात, ऍज इट इज प्रश्न असे विचारले जातात, लक्षात घ्या. नेक्स्ट बघा या ठिकाणी सुक्रोजला सहसा डॅडॅश म्हणून ओळखले जाते. काय म्हणतात? सुक्रोजला काय डॅडॅश म्हणून ओळखले? पेप्टाटाइड, मीठ, ग्लुकोज आणि साखर असे वगैरे. सुक्रोज म्हणजे काय असतं? साखरेचं प्रमाण त्यामध्ये जास्त असतं. 4 नंबर तुमचे उत्तर असेल या ठिकाणी, लक्षात घ्या. सुक्रोज, साखर. नेक्स्ट पाहिजे फळाची गोड चव. काय म्हणते? फळाची गोड चव ही त्यातील डॅडॅच्या अस्तित्वामुळे असते. सांगले कशामुळे असते सांगले ते? तर त्यामध्ये लॅक्टोज असते. लॅक्टोज दुधामध्ये असते, फ्रुक्टोज असते, काय ग्लेक्टोज असते, ग्लुकोज एक असते, ग्लुकोज चवमुळे काय असते? त्यात अस्तित्व असते. 4 नंबर उत्तर तुमचं असेल या ठिकाणी. नंतर बघा NaCO3 हे सहसा स्वयंपाकात डॅडॅश म्हणून वापरले जाते. धुण्यात सोडा वापरला जाते. सोडियम कार्बन डायऑक्साईड जे असतात, सोडियम डायऑक्साईड, नंतर चुन्याचा सोडा असतो, नंतर क्रीम ऑफ टार्टर, नंतर काय बेकिंग सोडा या ठिकाणी वापरला जातो. काय असतात? NaCO3 म्हणजे काय? हे स्वयंपाकघरात काय करतात? बेकिंग सोडा म्हणजे या ठिकाणी वापर केला जातो, त्याचा लक्षात येईल. निरोगी दृष्टीसाठी खालीपैकी काय महत्वाचं? निरोगी दृष्टीसाठी या ठिकाणी काय महत्वाचं असते? गाजर या ठिकाणी काय अत्यंत महत्वाचं असते? ते कुठलं? जीवनसत्व ए मध्ये या ठिकाणी महत्वाचं असतं, लक्षात घ्या. या ठिकाणी लोह सुद्धा रक्तासाठी महत्वाचं असतं. पुढे बघा ठिकाणी खालीपैकी कोणता जीव सजीवाच्या प्रोटिस्टा सृष्टीचे एक उदाहरण आहे? खाली कोणता जीव हा सजीवाच्या प्रोटिस्टा सृष्टीचे एक उदाहरण आहे सांगले? कुठला? जीवाणू दिलेला या ठिकाणी बघा, आदिजीव दिलेला आहे, मायकोप्लाझ्मा दिलेला आहे, नीलहरी शैवाल या ठिकाणी दिले. कुठल्या ठिकाणी उत्तर असेल? आदिजीव या ठिकाणी तुमचं असेल. प्रोटिस्टा सृष्टीचे एक उदाहरण आहे, महत्वाचं उदाहरण आहे आदिजीव. नेक्स्ट या ठिकाणी खालीपैकी योग्यरित्या जुळवलेले जोड्या सांगितले त्यांनी. बरं, अनावृत्ती बीजी म्हणजे काय असतं? यात आवरण नसलेल्या बिया असतात. काय आवरण नसलेल्या ठिकाणी बिया असतात या ठिकाणी. तर आवृत्ती बीजी म्हणजे काय असतं? फळाच्या आत बिया असतात. कशा? फळाच्या आत बिया असतात. आणि अनावृत्ती म्हणजे काय असतात? आवरण नसलेल्या बिया या ठिकाणी असतात, मोगड असतात. असं कुठलं असेल? दोन्ही तुमच्या ठिकाणी काय उत्तरे बरोबर आहे तुमचं, म्हणजे अ आणि ब दोन्ही या ठिकाणी बरोबर तुमचं असेल या ठिकाणी. नेक्स्ट या ठिकाणी 1831 मध्ये खालीपैकी कोणत्या पेशीच्या केंद्रकाचा शोध लागला? कुठल्या लागला? जोनी कोणी लावला असं विचार? काय विषय? कोणी लावला? पेशी केंद्रकाचा शोध कोणी लावला? पुरकिंजे, रॉबर्ट हुक, लिबेन होक आणि काय रॉबर्ट ब्राउन यांनी हे 4 सायंटिस्ट दिले तुम्हाला या ठिकाणी, लक्षात घ्या. यापैकी पेशी केंद्रकाचा शोध कोणी लावला? तर कोणी? रॉबर्ट ब्राउन यांनी 1831 साली त्या ठिकाणी पेशीचा केंद्रकाचा शोध लावला या ठिकाणी. रक्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेला काय म्हटले जाते? रक्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेला या ठिकाणी काय म्हटलं जाते? रुधिरार्धांगर्त प्राणवायू न्यूनता म्हणजे काय असं? प्राणवायूच्या ठिकाणी काय असं? ऑक्सिजनचं प्रमाण ठिकाणी काय रक्तामध्ये कमी असतं, लक्षात घ्या. पहिलं ऑप्शन तुमचं बरोबर असेल. डीएनए मधील आम्लारी आणि शर्करा यांच्या दरम्यान तयार झालेल्या बंधाचे नाव काय? डीएनए मधील आम्लारी आणि शर्करा तयार झालेल्या बंधाचे नाव काय? 3 ऑप्शन दिले. ग्लायकोसाइड बंधन, हायड्रोजन बंधन दिलेलं आहे, नंतर पेप्टाइड, नंतर काय फॉस्फोडायस्टर बंधन असे वेगवेगळे 4 ऑप्शन दिले. तुमचं उत्तर कुठलं असेल या ठिकाणी? ग्लायकोसाइड बंधन म्हणजे काय? तर डीएनए मधील आम्लारी आणि शर्करा यांच्या दरम्यान झालेले बंधाचे नाव आहे या ठिकाणी. प्रकाश संश्लेषणादरम्यान प्रकाश ऊर्जेची दाड्या स्वरूपात रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर होते. प्रकाश संश्लेषण ज्यावेळेस होत असतं त्या दरम्यान काय होतं? प्रकाश ऊर्जेचे डॅड्याच्या स्वरूपात रासायनिक ऊर्जेची या ठिकाणी काय होते? रासायनिक ऊर्जेचे रूपांतर होते. कशामध्ये होते ते? NADP, ATP, ग्लुकोज आणि काय पिस्टम पदार्थ सांगले. कुठल्यामध्ये? ATP मध्ये या ठिकाणी प्रकाश ऊर्जेचे ATP च्या स्वरूपात रासायनिक ऊर्जेमध्ये या ठिकाणी रूपांतर होत असते, लक्षात. हे बेसिक बुक मध्ये प्रश्न सर्व आहेत, लक्षात घ्या. आणि त्यातलेच काय केले जातात? TET एक्झामला विचारले जातात. आणि तो कोणत्याही स्पर्धा परीक्षा असो बेसिक बुक मध्येच असतात. सायन्स MPSC असो, कोणत्याही स्पर्धा परीक्षा असो, पोलीस भरती असो, त्याला सुद्धा या ठिकाणी बेसिक बुक मध्येच प्रश्न या ठिकाणी विचारले जातात, जसे लाईन टू लाईन. हे वाईन बियर यासारख्या पेयातील एक अल्कोहोल आहे. डॅडॅशे वाईन बियर यासारख्या पेयातील एक अल्कोहोल आहे. कुठला आहे? प्रोपेनॉल दिलेला आहे, नंतर काय इथेनॉल आणि मिथेनॉल दिलेला आहे. वाईन आणि बियर मध्ये कुठला ठिकाणी? इथेनॉल या ठिकाणी असतं, लक्षात द्या. इथेनॉल हे वाईन बियर यासारख्या पेयातील अल्कोहोल आहे, लक्षात द्या. खालीपैकी कोणते मद्यपेय हे किनवत द्राक्षाच्या रसापासून तयार केलेलं आहे?
कुठल्या ठिकाणी तुमचं वाईन असेल, वाईन पासून चालू केलं नाही. नागपूरला तुम्ही या ठिकाणी बघितलं असेल वाईन, द्राक्षापासून सुद्धा काय केलं जातं. नाशिकला तिकडे काय केलं जातं, द्राक्षापासून बनवलं जातं वाईन. प्रकाश संश्लेषण होण्याचा कालावधी किती असतो? प्रकाश संश्लेषण जे होतं त्याचा होण्याचा कालावधी असतो. फक्त दिवसा होतात, रात्री होतात. हिवाळ्यात रात्र दिवस 4 नंबर ऑप्शन. तुमचं उत्तर काय असेल, फक्त काय होतं दिवसा, म्हणजे काय प्रकाश असतो त्यावेळेस बरं सूर्याचा, त्यावेळेस प्रकाश संश्लेषण होण्याचा कालावधी फक्त दिवसा असतो. ठिकाणी बटाटा कोणता भाग खाण्यायोग्य असतो? वनस्पती संदर्भात क्वेश्चन आहे. ठिकाणी मूळ असतो, मूळ नंतर काय फळ दिलंय, कळी दिले, नंतर काय खोड दिलेलं आहे. कोणता भाग खाण्यायोग्य विचारलाय तुम्हाला, म्हणजे कुठला असेल तुमच्या या ठिकाणी बघा, खोड या ठिकाणी तुमचं उत्तर असेल. पुढे ठिकाणी खाली कोणती जोडी चुकीच्या ठिकाणी विचारला, असंच तुम्हाला काय करतात 4 असे विचारतात. चुकीची जोडी सुद्धा कुठलाही सुद्धा असा प्रश्न विचारते. जीवनसत्व ड म्हणजे काय असते, कॅल्सिफेरॉल असते. जीवनसत्व म्हणजे काय असते ठिकाणी, कॅल्सिफेरॉल तुमचं बरोबर आहे. जीवनसत्व बी12 म्हणजे काय असते ठिकाणी, बायोटिन नसते, काय असते ठिकाणी फोलिक ऍसिड या ठिकाणी असते. त्यामुळे 2 नंबर तुमचं चुकीचं उत्तर हेच तुमचं बरोबर असेल. जीवनसत्व म्हणजे रेटिनॉल असते, ज्यामध्ये गाजरचा समावेश होतो, रक्तांतरणासाठी उपयुक्त आहे. ठिकाणी डी जीवनसत्व म्हणजे काय ठिकाणी शरीरासाठी कॅल्शियम, हाडासाठी वाढीसाठी डी जीवनसत्व हा महत्वाचा आहे. लक्षात घ्या. सी यात काय अस्बॉरिक आम्ल या ठिकाणी काय ते सायंटिफिक नाव विचारले, ॲस्कॉर्बिक आम्ल. ॲस्कॉर्बिक आम्ल म्हणजे काय जीवनसत्व सी हे बरोबर आहे. ठिकाणी चुकीचं कुठला जीवनसत्व बी12 काय म्हटलं जातं, फोलिक ऍसिड असं. त्याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न आले. मानवी शरीरात हे जीवनसत्व साठवले जाण्याची जागा कोणती आहे? जीवनसत्व कुठे साठवले जाते महत्वाचं माणसा शरीरामध्ये, तर यकृत दिलेला आहे, हाडे दिले, मेंदू दिलेले आहे आणि काय दिले त्वचा, असे वेगळे 4 ऑप्शन दिले. तुमचं कुठलं असेल यकृतामध्ये काय केलं जातं, मानवी शरीरात हे जीवनसत्व साठवले जाते त्या ठिकाणी. तुमचं उत्तर असेल 1 नंबरचं. या ठिकाणी बघा चांगल्या प्रकारे आपण काय केलं, 25 प्रश्नाच्या ठिकाणी प्रॅक्टिस सराव प्रश्नसंच या ठिकाणी घेतलेला आहे. अत्यंत महत्वाचा प्रश्न समावेश या ठिकाणी केलेला आहे. आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण अजून बरेच व्हिडिओ आपण या ठिकाणी चॅनलला टाकणार आहोत. या ठिकाणी चांगला कंटेंट टाकण्यासाठी थोडा वेळ लागतो. थँक्यू.